Hello student. In last video means yesterday we have seen the first passage of the lesson number 2.5, the Happy Prince. So today we'll see the next passage. We'll see from this. Oh, said the swallow to himself. Why? Because the poor heart can feel of the princess, and that's why he was crying. So the swallow bird said, oh, to himself. ही इज नॉट ओनली गोल्ड ऑन द आउटसाइड. तो फक्त बाहेरूनच सोन्याचा नव्हता, तर त्याचं मन आणि त्याचं हृदय सुद्धा काय होतं, सोन्याचं होतं. फार अवे फ्रॉम हिअर सेड द हॅपी प्रिन्स इन अ लो व्हॉइस. जो हॅपी प्रिन्स होता तो कमी आवाजामध्ये बोलला. फार अवे फ्रॉम हिअर म्हणजे इथून थोड्या फार दूर. देर इज अ पुअर हाऊस इन अ लिटल स्ट्रीट. आणि एका छोट्याशा रस्त्यावरती एक गरीब घर आहे. थ्रू अन ओपन विंडो. आणि तिची ओपन विंडो आहे. आय कॅन सी अ वुमन ॲट अ टेबल. आणि मी त्या स्त्रीला बघू शकतो जी टेबलच्या तिथे आहे, टेबलवर बसलेली आहे. हर फेस इज व्हेरी थिन. तिचा जो चेहरा आहे तो खूप थिन आहे, खूप पातळ आहे. आणि शी हॅज रफ रेड हँड्स. आणि तिचे जे हात आहे ते खूप रफ झालेले आहे आणि लाल आहे. शी इज मेकिंग अ ड्रेस फॉर वन ऑफ द क्वीन्स लेडीज. आणि ती काय करत असते तर ती ड्रेस बनवत असते कुणासाठी, ज्या क्वीन्स आहेत, राजकुमारीज आहेत त्यांच्यासाठी. फॉर अ डान्स इन द पॅलेस. आणि डान्स करणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी पण ड्रेस बनवत असते. हर लिटल बॉय इज लाईंग ऑन अ बेड इन द कॉर्नर ऑफ द रूम. आणि रूमच्या एका कॉर्नरमध्ये बेड आहे. त्या बेडवरती तिचा छोटासा मुलगा हा पडलेला असतो. ही इज व्हेरी इल. तो खूप आजारी आहे. ही इज क्राईंग बिकॉज शी कॅन ओनली गिव्ह हिम वॉटर फ्रॉम द रिव्हर. तो सारखा रडत असतो का, कारण ती फक्त त्याला पाणी देऊ शकते, कारण तिच्याकडे दुसरं काही नाही आहे. लिटल बर्ड विल यू टेक माय रेड ज्वेल टू हर. आणि तो बोलतो की हे छोट्या पक्षा, माझं एक काम करशील, माझा हा जो रेड ज्वेल आहे किंवा हा जो खडा आहे दगडाचा, किंवा मग ज्वेल्स म्हणजे जे जेम्स असतात, चमकणारे दगड असतात, विशेषतः खूप मौल्यवान असतात ते. तो जो रेड ज्वेल आहे जो त्याच्या वेस्टवरती चिकटवलेला होता तो घेऊन जाऊ शकतो का. आय कॅनॉट मूव्ह फ्रॉम हिअर. आणि मी इथनं हलू शकत नाही, त्यामुळे तू नेऊ शकतो का. माय फ्रेंड्स आर वेटिंग फॉर मी इन इजिप्त सेड द स्वॉलो. स्वॉलो बोलतो की माझे जे मित्र आहेत जे पुढे गेलेले आहेत ते इजिप्तमध्ये माझी वाट बघतायत. लिटल बर्ड सेड द प्रिन्स. मग प्रिन्स बोलतो की ही छोट्या पक्षा प्लीज स्टे. थोड्या वेळ थांब. द बॉय इज क्राईंग अँड हिज मदर इज सो अनहॅप्पी. तो बोलतो की ते जो बाळ आहे, ते जे छोटं बाळ आहे ते खूप रडते आणि त्याची आई खूप दुःखी आहे. द हॅपी प्रिन्स लुक व्हेरी सॅड. आणि आता जो हॅपी प्रिन्स होता तो खूप दुःखी दिसायला लागला होता. अँड द लिटल स्वॉलो वॉज सॉरी फॉर हिम. आणि जो लिटल स्वॉलो होता बर्ड, त्याला खूप वाईट वाटत होतं त्याच्याबद्दल. इट इज व्हेरी कोल्ड हिअर. तो बोलतो की ते खूप थंडी आहे. ही सेड बट आय विल स्टे विथ यू फॉर वन नाईट. तो बोलतो की तो खूप थंडी आहे पण मी आजची रात्र तुझ्यासोबत थांबेल इथं. टुमॉरो आय विल टेक द ज्वेल. तो बोलतो की उद्या मी तो ज्वेल घेऊन जाईल. थँक यू लिटल बर्ड सेड द प्रिन्स. जो राजकुमार होता तो थँक्यू बोलला स्वॉलो बर्डला. सो द स्वॉलो टूक द ग्रेट ज्वेल फ्रॉम द प्रिन्स वेस्ट अँड फ्ल्यू अवे विथ इट ओव्हर द रूफ्स ऑफ द टाउन. आणि मग त्यांनी काय केलं, तो जो वेस्टवर चिकटवलेला जो ज्वेल होता तो घेतला स्वॉलोनी आणि सर्व घरांच्यावरून उडत उडत जाऊन ही पास द पॅलेस अँड हर्ड द साऊंड ऑफ डान्सिंग. आणि त्यांनी काय केलं, जो पॅलेस होता तो पास करत असताना त्यांनी काय ऐकलं, डान्सिंगचा साऊंड ऐकला. द बर्ड पास ओव्हर द रिव्हर अँड फ्ल्यू. आणि मग तो रिव्हर पण ओलांडून गेला आणि उडत राहिला. ॲट लास्ट ही केम टू द पुअर लिटल हाऊस. आणि शेवटी तो त्या गरीब घराजवळ आला. अँड लुक इनसाइड. आणि आतमध्ये बघितलं. द बॉय वॉज लाईंग ऑन द बेड. आणि त्यांनी बघितलं की ते जे एक छोटा बाळ आहे ते बेडवर पडलेलं आहे. द मदर वॉज अस्लीप. जी आई आहे ती झोपलेली आहे. शी वॉज सो टायर्ड. ती खूप थकलेली होती. ही फ्ल्यू इन अँड पुट द ग्रेट ज्वेल ऑन द टेबल. तो उडत उडत जातो आणि तो जो ज्वेल आहे तो टेबलवर ठेवून देतो. देन ही फ्ल्यू राऊंड द बेड. त्यानंतर तो उडतो बेडच्या आजूबाजूनी. मुव्हिंग द एअर अराउंड द बॉयज फेस विथ हिज विंग्स. त्याच्या पंखांनी
त्या बाळाच्या आजूबाजूला पूर्ण बॉडीच्या आजूबाजूला हवा मारतो. ओ सेड द बॉय. मग बॉय बोलतो की ओ माय फेस डज नॉट फील सो हॉट. आणि तो बोलतो की माझं जे चेहरा आहे तो एवढी हॉट म्हणजे गरमी जी आहे ती सहन नाही करू शकत आहे. आय थिंक आय एम गेटिंग बेटर अँड ही फेल अस्लीप. तो बोलत होता की घरात इतकं गरम होत होतं की तुझ्या पंखामुळे मला आता बरं वाटायला लागलं आहे. आणि तो झोपी जातो. देन द स्वॉलो फ्ल्यू बॅक टू द हॅपी प्रिन्स. त्यानंतर मग तो जो स्वॉलो पक्षी आहे तो उडत उडत हॅपी प्रिन्सकडे येतो. इट इज स्ट्रेंज. आणि ते खूप विचित्र होतं. द स्वॉलो सेड इट इज व्हेरी कोल्ड बट आय फील क्वाईट वॉर्म. आणि तो बोलतो की इथे खूप थंडी आहे पण मला आता गरम गरम का वाटतंय. दॅट इज बिकॉज यू हॅव डन अ गुड थिंग सेड द प्रिन्स. आणि प्रिन्स बोलतं की हो, हे फक्त तू एक चांगलं काम केलं आहे त्यामुळे देखील तुला थंडीमध्ये गरम गरम वाटतंय. द लिटल स्वॉलो फेल अस्लीप. आणि मग तो लिटल जो स्वॉलो बर्ड होता तो झोपी जातो. सो टुडे विल सी टिल हिअर. Question answer I will send you on WhatsApp. You just write down. Okay. Have a nice day. Take care.